स्वागत आहे आपल्या अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडेचा बघू काय करता येईल का. तर आता सध्या मम्मी इथे गरम गरम पोहे बनवायला लागले. बाहेर पाऊस चालू आहे आणि इथं मस्त गरम गरम पोहे आणि चाय. तर आता करू चाय नाश्ता आणि भेटू पुढे. तर मस्त आता गरम गरम पोहे आणि नाश्ता करू आणि भेटू दामपाड्यामध्ये मित्रांकडे. बघू काय प्लॅन बनतोय काय नाही. चला भेटू पुढे. तर मित्रांनो आता आमचा प्लॅन झाला आहे डोंगरावर जायचा, पण कल्प्याच्या गाडीचा जरा प्रॉब्लेम झाला आहे. तर पहिले आम्ही चाललो गाडी बनवायला. गाडी बनवू, काहीतरी खाया प्यायला घेऊ आणि मग जाऊ वरती डोंगरावर. एक दोन जण आमचे अजून भाड्यामध्ये आहेत, त्यांना पण घेऊ आणि जाऊ. आता वातावरण बघू शकता, पावसाचा पूर्ण वातावरण झालेलं आहे आणि कल्प्याची गाडी चालवण्याची स्टाईल तर आडझोड आहे. बघू शकता किती भारी आणि वातावरण झालेलं आहे. तर चला गॅरेजवर जाऊ, बघू गाडीचा काय प्रॉब्लेम झालेला आहे, किती लॉक होत नाही ते सर्व करू, काहीतरी खाया प्यायला घेऊ आणि मग डायरेक्ट वरती डोंगरावर. गाईस पावसालाच पहिला कांड केलेला आहे. हैं? ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? यो हात तोडले, झोपलेले चांगला यो चांगला झोपलेला गेली येऊन पूर्ण वाट लावली. गरम करने जाते कांड हो जाता है. डिप्रेशन बघा, एक आणि हा दोघं जण होते, वाट लावले पूर्ण खाटाची. गाईस पाणी भरलाय बघा, आम्ही जास्ती पुढे जाणार नाही इथून रिटर्न. चल तार बघू शकता ब्रिज वरून पाणी चाललंय आणि आम्ही आता थोडं फिरून वगैरे येऊ. पावसाची मजा. तुम्हाला एक वातावरण दाखवतो. सातिवली स्विमिंग पूल पाहणं हे बघा, सातिवलीचा ग्राउंड, समुंदर बघू शकता. हे बघा पर्सनल पाणीच पाणी. हे बघा गाईस, म्हटलं कसा वाटतं तुला? बरा. हे बघू शकता समुद्र, किती जण आंघोळ करायला लागल्यात. हे वाटत नाही ग्राउंड आहे का स्विमिंग पूल आहे. बघू शकता हे लोक कसे आंघोळ करायला लागल्यात. पब्लिक बघा, गर्दी एवढी वाढले. एन्जॉयमेंट इथं सातिलीचा तलाव आणि हा ग्राउंड. तर मित्रांनो आता फायनली आम्ही चाललोय नदीच्या पाण्यावर, म्हणजे एकदम जास्त डोंगरामध्ये. हे बघा सर्व सामान विमान घेऊन अजून एक जण मागं आहे. तर चला पुढे. आताच आमचं चालणं चालू झालंय. रेनकोट घालून पण सर्वजण भिजलोय, काय मतलब नाही. तर बघू शकता पाणी बघा किती भरलेलं आहे, पूर्ण पाणी आणि असल्या ह्याच्यामध्ये आम्ही थंडे वगैरे घेऊन चालायला लागलाय. एक जण हा दुसरा थंडे हा अजून एक जण ट्रॅव्हलिंग करत पाय बी स्लिप मारा लागलाय तिथं. मोसम बघा किती भारी बनलेला आहे. तरी पण थंडा थंडा एवढ्या ह्याच्यामध्ये पण थंडा वगैरे खाया प्यायचं सामान विमान घेऊन. अजून आमची चढाई अजून चालू झाली नाही, थोड्याच्या ह्याच्यामध्ये आमची फाटायला लागले आणि पुढे गेल्यावर तर अजून वाट लागणार आहे. हे बघा पाण्याचा आवाज ऐकू शकता. जाणून बुजून भिजवायला लागलाय. कुठे भिजलोय हे बघ, पूर्ण सुकलोय बघ. पुढे गेल्या मग कपडे बिपडे काढू. हे बघा धबधबा, मिनी वॉटरफॉल मध्ये चालत चाललोय बघा. मोसम बघू शकता. अरे मोसम बघू शकता. योला सिस्टम भारी आहे बघ. जो सिस्टम बघ ना, डुएल कॅमेरा हे बघू शकता. चालायला मुश्किल व्हायला लागले. हे बघू शकता इथं शेती वगैरे केले, भात लावला आता. किती सुंदर दिसतंय. आताच इथं लावलेले आहे. अर्ध्या रस्त्यात येऊनच अर्धा रस्ताच माहित नाही आम्हाला. रस्ता हुडकत पुढे चाललोय. विशाल भाईचा पलाट आणि यो राजा काका आणि यो मधून रस्ता. ती बघा नाही बिराय नाल्याचं पाणी बघाय.
पाणी बघाय पाणी. चल 2 जण आम्हाला अजून जॉईन झाल्यात. आम्हाला 2 जणी अजून जॉईन झाल्यात. आमची काकी आणि ही बहीण ज्योती. काढला ना तो पण बघा स्ट्रगल बघा किती जंगला तो चालत चाललोय सर्वजण. व्ह्यू बघा किती भारी आहे आणि जंगलातून वाट काढत आईसोबत पाय सरकायला लागलाय सर्वांचा. तर चला. अरे नशीब मी क्रॉप घातल्यात. व्ह्यू बघू शकता धुके पूर्ण अजून वरती डोंगरावर. यो मी बाबाचा रेनकोट घालून आलोय. बाबाला बोललो बरं कुठे जाणार नाही ना मला ते. आकाशच्या पप्पाचा. व्ह्यू धबधबा कुठं आहे दिसतोय. हा इथून वॉटरफॉल पाहुणे आलेत. हे बघा वॉटरफॉल दिसतोय एवढ्या लांबून डोळ्यातून दिसत नाही. होऊ शकतं वॉटरफॉल वगैरे सर्व दिसायला लागलाय. खूप भारी वाटायला लागलाय. वातावरण खूप चांगलं झालंय. तू दिसतेस ना आलू काय काय मला काय बोलतात माहित नाही बघा. खायला लागल्या यो झाड आहे चीज टेस्टी एकदम आतमध्ये आजूबाजूला पूर्ण हे आहे. अजून पुढे जायचं आहे. नाही काय मेरे को नहीं अच्छा लगता है. नको चिकू सारखाच दिसतोय पण काय हलवी काय बोलताय हलवा. येऊ बघू शकता. नको टेस्टी व्हेरी टेस्टी. आता कुठे जायचंय हे बघा वरती. हे अजून पण खायला लागलेत. चलो आम्ही अर्ध्या रस्त्याला पण अजून पोचलो नाही. अजून आम्हाला भरपूर चालायचं आहे. बघू आता किती चालायला लागते. रस्ता जंगलातून रस्ता. हॅलो गाईज एवढा रस्ता आहे. आम्ही तशी पहिला विकेट पडलाय. हा व्ह्यू बघा पूर्ण धुके ते पूर्ण दरीसारखी आहे खाली. इथे लोक शेती वगैरे करतात. शेती वगैरे चालू आहे. बघू शकता पूर्ण धुके आणि या धुक्यामध्ये आम्ही चालायला लागलोय. तरी बघू शकता तिथे एवढे धुके झाले तर टावर पण दिसत नाही. नंतर झुमिंग बघा. खेकडा पकडू का गेला इकडे वगैरे. तर गाईस आता आम्ही अर्ध्याच्या थोडा वरती आलोय आणि रस्ता विसरलो होतो. तर काकीला आमच्या रस्ता पूर्ण माहिती आहे म्हणून काकी आम्हाला बरोबर रस्त्याला घेऊन चालले. आता काकीला रस्ता माहीत आहे फक्त याला पण माहीत आहे पण मी भरपूर दिवसातून चालला आहे त्यामुळे रस्ता विसरला. तर आता थाप लागायला लागले एवढ्या पावसात पण. तर चला थोडं पुढे अजून जाऊ. बघू काय तुम्हाला दाखवण्यासारखं असेल तर तुम्हाला लगेच सिनेमॅटिक व्हिडिओमध्ये आपण दाखवू. चला पुढे. काहीच व्ह्यू बघू शकता किती भारी आहे. व्ह्यू एक नंबर आहे. एवढा भारी पाऊस वगैरे पडायला लागलाय. मोसम बघू शकता. एवढ्या जंगलातून चालत यायला लागलाय. या आमचा पोलीस सर केतन भाई सल्यूट साहेब. कसा वाटते तुम्हाला एवढ्या लांब येऊन. मजा येते आम्हाला. ते हातात थैली पकडून कसं वाटते. आम्ही जंगलातली माणसं. ते बाकीचे अजून चालत यायला लागले. तर चला
व्ह्यू इथून इथं आल्यावर इथून जायचं मन नाही करायला लागलं, एवढं भारी वातावरण आहे. Let's go. जो चाललाय शिक्क्या पलत, फक्त पडला पाहिजे तेव्हा थोडा व्हिडिओ मध्ये काहीतरी भेटाल. पाय वर करून तर पडला पाहिजे. हे आमची बाकीची गँग झिरो काय आहे. यो चुमा खेकडा आहे खेकडा. हा चालून चालून थकलो. व्यू बोलते सबको बोलते. ए काय करतोस, काय करतो. एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू बघून तुम्ही येडे होताल येडे. बघू शकता व्ह्यू बघा कसा वाटतं केतन इथं येऊन. आईज काय व्ह्यू आहे. एवढ्यासाठी आम्ही किती लांब स्ट्रगल करत आलोय. बघू शकता पूर्ण पूर्ण समुद्र वगैरे सर्व दिसायला लागलाय. त्याला बोलतात नदीचं पाणी, नदीचं पाणी काय आहे, समुद्र वगैरे सर्व दिसायला लागलाय. एक नंबर गाजवली आहे मधुमन असेल मग बघू शकता. आणि रेनकोट वगैरे घालून आलो तरी पण पूर्ण भिजलोय. बघू शकता रेनकोट क्रॉप्स वगैरे पूर्ण प्रॉपर आलतो तरी पण भिजलेलो आहे. तर तिकडे फोटोशूटसाठी तिकडे चाललोय पुढे. व्ह्यू बोलसाल तर एकच नंबर व्ह्यू. इथे उभा राहून जरा आम्ही फोटोशूट वगैरे करू. आम्ही सगळं पुढे चालू. पावसाने जोरदार पाऊस यायला लागलाय. टोपी घालतो, मम्मी बघेल, मम्मी शिवाय देईल मला. क्या जोक मारा भाई. भिजल्यावर टोपी घालतो. बघ मी भिजलो नाही, रेनकोट घालून आलोय. तो धबधबा बघा, इथून धबधबा चालू झालाय. वॉटरफॉल आहे हा. इथे छोटा आहे हा, इथे बघा इथून छोटा आहे पण खाली जाता जाता तो मोठा होईल. हे बघा वॉटरफॉल, आमचा मिनी वॉटरफॉल आहे. पण तिकडे गेल्यावर पुढे गेल्यावर तो खाली गेल्यावर मोठा होतो. तर चला थोडा खाऊ पिऊ, काही जे काय आम्ही आणलंय ते आता सर्व खाऊ शपथ. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. इथेच पहिला गडी बाद विकेट वगैरे. हाँ इधर ही रहे, काकी ने बोला इधर ही रहने का, तो इधर ही रहने का. कुठे आहे खेकडा, कुठं आहे काय काय आहे या. आम चप्पल काढून येतो. इकडे देव आहे वाटतं. तर आता जरा पाया वगैरे पडू आम्ही. हे बघू शकता मग पाया पडायला लागते. जल्दी ए याला भेटले मेल्याला. नाही भेटले, नाही झाला संपला. अरे कधी संपला. जाऊ दे, आता ती पहिला काली होती का काय, तर आता गोरी भेटू रे. हा काकीने आता मन्नत मागितले भाऊला पोरगी भेटेल. ती काकी जाम गोरी होती, जाम दादा. आता इथं स्नॅप वगैरे पाठवायला चालू केलाय. व्ह्यू बघण्यासाठी आम्ही गेल्या 1-1.5 तासापासून चालत होतो. आता व्ह्यू वगैरे बघितला, इथे बसून जरा काही खाऊ वगैरे फोटोशूट करू आणि मग रिटर्न आपल्या घराच्या रस्त्याला. हा व्ह्यू, आणि व्ह्यू मध्ये आम्ही मस्त आता खायला बसलो. इथे चिल्ली वगैरे चिकन विकन घेऊन आलेलं आहे. थंडा कुठे गेला, थंडा कुठं आहे, थंडा इथं आहे. तर आता खाऊन घेऊ. भुक्कड पहिला खाय. फिर वही बात आती है कि जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. सुरू झालाय, खाऊन घेऊ आणि परत फोटोशूट करू आणि मग तोपर्यंत व्ह्यू बघा किती भारी व्ह्यू आहे. चिंबोरी बघा,
केवढीची आहे कमी पडली 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 हा तर आता खूप बेकारवाली थंडी वाजायला लागले तर आता फोटोशूट वगैरे करू अजून थोडेफार आणि निघू पुढचा ढग बघा भारी दिसतंय इकडे फोटोशूट करायला वाईट पाऊस बघा आता व्ह्यू बघू शकता आता पाऊस लागलाय जोरात आणि आम्हाला ते जरा फोटोशूट करायचा आहे तर फोटोशूट वगैरे करू आणि पळू घरी सर्व तर भिजलेले जायचे बघा पाऊस 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 चला काय व्ह्यू पॉइंट आम्ही हुडकून काढलेला आहे हा काय भारी आता वातावरण बघा एकदम पाऊस खूप जोरात चाललाय आता आम्ही चाललो घरी निघालोय घरी आता कारण की खूप पाऊस वाढलाय फोटोशूट वगैरे आता सर्व झालाय मधून रस्ता काढत चाललोय तो चला भेटू आता डायरेक्ट घराच्या रस्त्याला बघू अजून काय प्लॅन बनते का नाहीतर मग करू ब्लॉग एंड चलो पाऊस बघू शकता किती यायला लागलाय आता क्लाउड एकदम घरी जायच्या टायमिंगला बरोबर पाऊस पडला चालू झालाय आम्ही सर्व तर भिजलोय रेनकोट असून सर्वजण भिजलोय आम्ही चिकट रे घरी गेल्या तू काय काय बघू काय होते काय नाही पडला पाहिजे यो पण यो अजूनपर्यंत पडला नाही त्याच्यासोबत खाली पडला पाहिजे त्याशिवाय मजा नाही एखाद रील बनवण्यासाठी तरी पडलाच पाहिजे कल्प्या पड ना तू खाली पडत का नाही चला आम्ही चढायला आम्हाला खूप टाइम लागला पण यायला लागल्यात पण आम्हाला उतरायला भरपूर आम्ही जाम फास्ट करतो कारण की रस्ता परत माहीत झाला आणि घरी लवकर पोहोचायचं आहे त्यामुळे पटापट उतरायला पावसाचा चिंबट टेंबे आमचे केतन सर पोलीस सर काय किती फास्ट चालायला लागल्यात डोंगरामध्ये फिरायला येण्याची मजा बघा किरकिर बघू आता पुढे तर अजून काय माहित नाही हा बोलतोय की याच्या काकाच्या इथे तिकडे पकडायला चालायला बघू पण आता गेल्यावर रात्री यायचं आहे एवढा आम्हाला टाइम नाही उद्या कामाला पण जायचं आहे त्यामुळे बघू काय होईल काय नाही ते तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये बघणारच आहे तर आता बघा गुफेसारखे रस्ते लक्षात ठेवणे पण खूप मोठी गोष्ट आहे कारण की इथे नेटवर्क नाही काय नाही पडला वगैरे काम 25 तुमचा तर चला मिळते तर मित्रांनो आजचा दिवस आमचा संपलेला आहे आम्ही फिरून आलो आणि येऊन डायरेक्ट झोपलो कारण की खूप थकलो होतो एवढं चालून तर त्यामुळे खूप थकलो तर आता आजचा ब्लॉग इथे एंड करू आणि भेटू आपण नवीन पुन्हा अजून एक ब्लॉग मध्ये